बघा मित्रांनो, हे टाकलं तेल, तेलात टाकलं अद्रक, अद्रकमध्ये टाकलं कढीपत्ता, कढीपत्ता टाकीमध्ये टाकतो आपण मसाले मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे. 5 मिनिट फ्राय झाले, थोडं खरपूस झाले, त्याच्यामध्ये आपण टाकतो हे काळं तिखट. हे चुलीवरचं जेवण बनतंय. तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट टाकू शकता. आम्ही टाकले 4 मूठ. ह्याच्यामध्ये अजून हा थोडं पिवळं तिखट टाकतोय, करी मसाला. तुम्ही बघू शकता. खूप छान पद्धतीनं मसाला फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे बारीक कापलेले वांगे टाकतोय. त्याच्यामध्ये शेंगदाणा ॲड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण टाकतो हे बारीक कापलेला बटाटा. याला आपण एक 10 मिनिट मस्त फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. तू धर्मी दोन्ही ह्याच्या नाही करतो हलवतो. पाणी आत्ताच ॲड करायचं नाही याच्यामध्ये आपण. आता याच्या पुढे जे आहे ते आपल्याला रोहित भावकर गाईड करणार आहे. आता आपण बघू शकतो एका चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहेत वांगा बटाटा. पाणी ओतू का? आता याला पाणी ओतून याला हे करण्यात येईल. पानी टाकावं लागेल सुरू मग हलते. अभी अभी हम लोग पानी डालने जा रहे हैं. पानी को हम लोग गर्म करके रखा है पहले. अभी इसको रस्सा बोलेंगे, रस्सा. जरा धर कपड़ा. आप लोग देख सकते हैं कितने अच्छे तरीके से. तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहे. डाळ टाकायचा आणि वांगा बटाटा मिक्स. यालाच बोलतात देसी खाना. अगर खाना है तो हमारे चैनल पे आना. ये हमारे टेस्टर है, ये सब टेस्ट करके देख रहे हैं. और ये मास्टर शेफ. अभी हल्दी डालेंगे. थांबू टाक. तुम्ही बघू शकता आता मित्रांनो किती चांगल्या प्रकारे याला रंग आला आहे. बघू शकता कुठे आहे? मित्रांनो, तुम्ही बघू शकता याची ग्रेव्ही टाईप तयार झालेला आहे. वांगा बटाटा ग्रेव्ही दिसते. हे तर तुम्ही दुपारचं जेवण बघितलं. आता हे नाश्ता बघा, खाऊन दाखव मित्रा, कसा लागतं जरा सांग आम्हाला. हे भाजी एकच नंबर. तुम्ही खाऊन दाखवा. एकच नंबर. तुम्ही गावा. एकच नंबर. एकच नंबर. आता आपण परत जाऊ आपल्या आता तुम्ही विचार करा, आमच्या इथला नाश्ताच एवढा भारी असेल तर हे जेवण किती भारी असेल. हे बघा, त्यामध्ये आम्ही टाकतोय आता बेसन, चण्याचं पीठ टाकतो आम्ही, कारण की याच्याने भाजीमध्ये अजून अजून अप्रतिम टेस्ट येईल. हे आमचे गावचे शेतामध्ये जेवण बनवणारे एक्सपर्ट सुरेश काका आमचे कधी पण तुम्हाला अवेलेबल भेटतील. आमच्या गावामध्ये आले त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यावरती नंबर येईल तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे चण्याचं पीठ आहे. त्याच्यामुळे आपल्या भाजीला अजून थोडं थिकनेस येणार. हे पाहू शकता मित्रांनो, भाजीला कसं तेल सुटतंय. एकदम मस्त अशी चणचणीत भाजी बनते. चुलीवरचं जेवण. याच्यामध्ये आपण बेसनाचं पीठ ॲड करतोय, जे चना पीठ बोलतो आपण. ह्याला 2 मिनिट आपण परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करतोय, जे आपण पहिलंच गरम करून ठेवलं होतं मित्रांनो. थंड पाणी बिलकुल टाकायचं नाही, त्याच्यामुळे भाजीची टेस्ट बिघडते. आता हे तुम्ही पाहू शकता तुमची भाजी रेडी झालेली आहे.
त्याच्यामध्ये वांगा असल्यामुळं आपण त्याला जास्त शिजू द्यायचं नाही, नाही तर मग भाजीची टेस्ट बिघडते. चला गुड बॉय, आपण भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये.